अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचं विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांच्या अधिक तक्रारी आहेत, त्याची शहानिशा करण्यासाठी तसंच देखरेख करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती केली जाणार असल्याचं आयुक्त राव यांनी सांगितलं। अनधिकृत परंतु राहत्या घरांवर गणेशोत्सव काळात कारवाई केली जाणार नाही। मात्र अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेली, कोणीही राहत नसलेली, त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपाची या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार आहे। महापालिका क्षेत्रातील या कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला। यावेळी या बैठकीत कर्मयोगी पोर्टल, 150 दिवसांचा कार्यक्रम आदी विषयांबाबत सादरीकरण करण्यात आलं। उपायुक्त शंकर पाटोळे यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची माहिती दिली, तर मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा आणि विसर्जन यांची व्यवस्था यांची माहिती दिली। उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। त्यानुसार सर्व प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई सुरू आहे। आतापर्यंत 227 बांधकामांवर कारवाई झाली असून 24 गुन्हे दाखल झालेत। या कामात अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत।